नमस्कार, स्वागत आहे तुमची लतास किचन अँड गार्डन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत जास्वंदीच्या झाडाला जास्तीत जास्त घनदाट बनवण्यासाठी काय करायचे आणि कोणती औषध फवारते हे पण तुम्हाला दाखवणार आहे. कीटकनाशक, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. ही कोथिंबीर पण मी लावली होती थोडीशी. पावसामुळे मी पाणीच टाकलं नाही झाडांना, कारण पावसात एवढं पाणी होतं त्यामुळे टाकलंच नाही. तर आजचा विषय आहे की झाडाला जास्त घनदाट कसं बनवायचं जास्वंदीच्या झाडाला. तर याला मी याची पण कटिंग केलेली आहे, पण याची उशिरा कटिंग केली ना, याला फुलं चालू होते उशिरापर्यंत, त्यामुळे मी झाड लवकर कट केलं नव्हतं. तर थोडेसे फुलं घेतले जरासं जास्त दिवस आणि मग उशिरा कट केले. हे मागच्या महिन्यात कट केलं होतं. तर याला बघा छान फुटे फुटलेले आहेत आणि याची आता पिंचिंग करायची आहे आपल्याला. तर याची आपल्याला आता 1G पिंचिंग करायची आहे आणि 1G पिंचिंग केल्यानंतर त्याला पुन्हा चांगले फुटवे फुटतील आणि ती 1G पिंचिंग अशी करायची आहे. असं इथून असं एवढं कट करायचं. शेंडे नाही हे ठेवायचेच नाही, हे कट करायचे. आपल्याला वाटतं की हे चांगले वाढतं आहे, आता कशाला कट करायचं, पण याच्याशिवाय आपलं झाड चांगलं होणार नाही, घनदाट होणार नाही, चांगले फुटवे पण येणार नाही त्याला. त्यामुळे याची पिंचिंग करणं गरजेचं आहे. तर असे सगळे फुटवे असे आपल्याला कट करायचे. हे बघा असे. औषध पण फवारणी करायची याच्यावरती. तर 1 लिटर पाण्यामध्ये टाकून ती फवारणी मी करणार आहे. तर मी काय फवारणी करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. खूप घनदाट होतं याच्याने झाड, कारण आता ही पहिलीच पिंचिंग करते मी. आता याच्यानंतर जेव्हा दुसरी पिंचिंग मी करणार त्यानंतर अजून घनदाट होणार झाड, तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेन. तर अशी पिंचिंग करायची याची. पण आता पावसाळा चालू आहे त्यामुळे लगेच फुटवे येतात आणि आपले झाड अगदी असे घनदाट होऊन जातात सगळे. हे बघा. दर 8 दिवसाला खत देणे गरजेचे. आपलं केळी आणि कांद्याच्या सालीचं पाणी, केळी भिजत घालून त्याचं पाणी, ते तुम्ही 8 दिवसाला देऊ शकता. प्रत्येक 8 दिवसाला जर तुम्ही दिलं खत आपलं लिक्विडमध्ये, तर ते पण छान असतं झाडांसाठी. पावसाळ्यामध्ये पाणी कमीच द्यायचं आणि खत देताना 1 लिटर पाण्यामध्ये 1 मग्गा टाकून आणि ते मिक्स करून 2-2 मग्गे सगळ्या झाडांना टाकायचे. असं खत दिल्यामुळे आपलं झाड चांगलं सुदृढ राहतं. हे सफेद जास्वंदी आहे. याची आता अजून 15-20 दिवसामध्ये पिंचिंग करावी लागणार याची. आता याची मी केली बऱ्यापैकी. याचे सगळे फुटवे हे असे कट करून घ्यायचे, त्याशिवाय आपलं झाड चांगलं घनदाट होणार नाही. हे बघा. ही पण जास्वंदीच आहे, पण ही गुच्छामध्ये जास्वंदी आहे. म्हणजे गुच्छ, जो मोठा गुच्छाचं जास्वंदीचं फुल असतं लालवालं, ते तसं फुल आहे याचं. आणि हे पण तसंच आहे. मी ह्या काड्या लावल्या होत्या, अगदी मस्त कट करून, आणि त्या काड्या लावल्या होत्या. बघा किती छान फुटलं आहे. आता याची पण पिंचिंग मी केली आहे, एकदा केली आहे आणि परत वाढल्यानंतर मी परत करणार. असं 3 वेळा मी पिंचिंग करणार आहे जास्वंदीच्या झाडांची. आणि ह्या पण मी काड्याच लावल्या होत्या. तर ह्या पण छान फुटल्या आहे.
पावसाळ्या दिवसात थोडंसं पाणी कमीच द्यायचं त्याला. हे जे झाड आहे ना, हे जास्वंदीचं, हे म्हणजे एवढं काही मोठं नव्हतं, छोटंच होतं जेव्हा नर्सरीतून आणलं. पण हे अजिबात वाढलंच नाही. त्याला 1-2 फुलं आली नर्सरीतून आणल्यानंतर, नंतर फुलंच नाही आले. मग मी म्हटलं याला काहीतरी झालेलं आहे. त्याला पूर्ण काढलं तेव्हा त्याच्या खाली एकदम बुडाला त्याच्या असं प्लास्टिकचं ते मुळा पकडून राहण्यासाठी ते लोक असं प्लास्टिकचं ते असं खोलगट असं असतं कटोऱ्यासारखं, ते लावतात आणि त्यामुळे त्या मुळा पकडून धरण्यासाठी लावतात ते. पण आपल्याला घरी आणल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी ते पूर्ण खोलून काढलं आणि कट केलं. त्याच्यामुळे हे नॉर्मन्सीमध्ये गेलेलं आहे हे झाड. तर बघू आता कसं फुटतं ते. बहुतेक येईल चांगलं, कारण मी त्याची वेळोवेळी काळजी घेते, खतं टाकते. तर हे बघा, मी 1 लिटर पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये आपण ही साप पावडर आहे ही टाकणार आहोत. कीटकनाशक पावडर, ही फंगीसाईड म्हणता याला. तर ही यात मिक्स करून घ्यावी आणि असं ढवळून घ्यायचं आहे चांगलं. आणि हे आपण झाडांना आता फवारणी करून घेऊ. तर हे बघा, अशा प्रकारे आपण फवारणी करून घ्यायची. पावसाळ्यामध्ये जास्त भीती असते झाडांना कीड लागण्याची, त्यामुळे 8 दिवसाला फवारणी केली तरी पण चांगलंच आहे. असं पूर्ण शेंड्यापर्यंत चांगलं व्यवस्थित अशी फवारणी करून घ्यायची. आणि जेव्हा तुम्ही लिक्विड खत देता ते असंच नाही देता, मिक्स करून द्यावे. 1 मग्गा जर घेतला तर त्यामध्ये 1 लिटर पाणी टाकायचं. 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आणि मग ते लिक्विड खत द्यायचं. आणि पावसाळ्यामध्ये पाणी पण कमीच टाकायचं झाडांना, नाहीतर नुसते पानच वाढत राहतात. कांद्याचं पाणी पण तुम्ही देऊ शकता. 3 दिवस भिजत घालून ते कांद्याचं पाणी द्यायचं. हे मी जाईचं वेल आहे हा लावला होता, त्याला पण देऊन घेते. याची पण कटिंग लावली होती तर छान झाली कटिंग. ही पण कटिंगच लावलेली आहे. काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा किती छान दिसतंय, ओले झाले पानं तर खूप फुटवे आले. आणि तुम्ही असेच पिंचिंग करत राहा. 1G पिंचिंग, 2G पिंचिंग, 3G पिंचिंग. हे जर तुम्ही केलं तर तुमचं जास्वंदीचं झाड अगदी घनदाट होईल आणि जास्तीत जास्त फुलं येतील. आमच्या मागे गार्डन आहे हे बघा अशा प्रकारे. आणि टेरेसवरतीच आहे माझं सगळं, झाडं वगैरे सगळे टेरेसवरतीच आहे. बाय.